मी धम्मदर्शी प्राचार्य एन के साबळे, बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना नमस्कार। बंधूंनो, आपल्या भारत देशात अनेक देवी देवता वास करतात। देवी देवतांच्या नावावर अनेक बाबा जनतेची फसवणूक करताना आपण पाहतच आहात। हे आपणाला सांगण्याची गरज नाही। याचे कारण अंधश्रद्धा, विशेष म्हणजे महिला अंधश्रद्धेपोटी उपास करणे, पोथी पुराण पारायण करणे इत्यादी कर्मकांड करताना आपण करिता महाराष्ट्रातील महिलांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली मॅडम मोलाचा संदेश देत आहेत। चला तर आपण तो संदेश ऐकू या। मार्गशीर्ष महिन्याचे उपवासही केले, मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापनही केलं, पण थोडासा माझा मताचा प्रवास आहे। मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण मार्गशीर्ष महिन्याच्या पोथ्या पुराण वाचत असताना त्याच्यामध्ये ना तुमच्यासाठीचा कायदा दिलाय, ना तुमच्यासाठीचा अधिकार दिलाय। नवऱ्याने मारहाण केल्यानंतर कुठे तक्रार करायची हे ते कुठेही दिलं नाही। समान संपत्तीच्या वाट्याबाबतचा अधिकार त्याच्यामध्ये सांगितलं नाही। चुकून एखादी दुःखद घटना घडली तर मी न्याय कुठे मागावा हे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारमध्ये नाही, ते माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये आहे। म्हणून मी आवर्जून सांगते, पोथ्या पुराण वाचा, पण ते वाचत असताना बाबासाहेबांनी संविधान दिले ते वाचा। कारण की 250 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे एवढ्यासाठीच झेलले होते की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकी बाबासाहेबांचं संविधान वाचून आत्मनिर्भर बनतील। पण आत्मनिर्भर होताना त्यांनी कायदा वाचला पाहिजे। दुर्दैवाने आम्ही 16 सोमवार, 15 गुरुवार, 14 रविवारमध्ये अडकलोय। आम्हाला जायचंय कुठे, आम्ही चाललोय कुठे, थोडी दिशा आता ठरवावी लागेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व आपल्या ग्रुपवर पाठवण्यात विसरू नका। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।